नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण शाहू महाराजांचा जन्म, त्यांचं शिक्षण, त्यांचा दत्तक विधान, त्यांचं राज्यारोहण आणि राज्यारोहणानंतर उद्भवलेलं वेदोक्त प्रकरण आणि हे सगळं घडत असतानाच त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय यांची आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली. या व्हिडिओमध्ये आपण राजर्षी शाहू महाराजांच्या पुढच्या जीवन कार्याची आपण माहिती घेणार आहोत. एकंदरीत 3 व्हिडिओज शाहू महाराजांच्या जीवनावर आहेत. त्यापैकी हा दुसरा व्हिडिओ आहे शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा भाग दुसरा. चला तर मग आपण चर्चा करूया. कुलकर्णी वतने नष्ट केली हे शाहू महाराजांचं राज्यारोहण झाल्यानंतर केलेलं आणखी एक महत्त्वाचं काम. त्यावेळेस पाटील, कुलकर्णी, चौगुला आणि महार हे खेडेगावचे वतनदार आणि गावनोकर होते. पाटील आणि कुलकर्णी हे गावचे वतनदार होते, तेच गावचा कारभार पाहायचे. पाटील हा मराठा असे आणि कुलकर्णी हा ब्राह्मण असे. पाटील निरक्षर असे आणि कुलकर्णी साक्षर असे. कुलकर्णी हा गावच्या शेतजमिनीची नोंद ठेवायचा आणि त्यामुळे हे कुलकर्णी शेतकऱ्यांवर काही प्रमाणात अन्याय करत असत. ते सावकारकीही करायचे, गावात गुप्त कारस्थानही करायचे आणि म्हणूनच मुकुंदराव पाटील, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत नावाचा एक ग्रंथ लिहून कुलकर्ण्यांच्या कारवाया, कपटनीती, त्यांच्याकडून होणाऱ्या अन्यायावर त्यामध्ये प्रकाश टाकला. महात्मा फुले देखील या काळात लेखन करत होते आणि महात्मा फुलेंनी तर कुलकर्ण्यांना ग्रामराक्षस असं म्हटलेलं आहे. म्हणजे गावाला गिळंकृत करणारे हे ग्रामराक्षस आहेत. गाव अडाणी असेल आणि हा फक्त कुलकर्णी शिकलेला असेल तर कुलकर्णी कशाही पद्धतीने रेकॉर्डमध्ये फेरफार करून तो काहीही करू शकत असेल आणि त्यामुळंच महात्मा फुलेंनी त्यांना ग्रामराक्षस असे म्हटलेलं आहे. या संदर्भात प्रश्न येऊन गेलेले आहेत म्हणून आपण त्याची चर्चा करतोय. अशा प्रकारे कुलकर्णी जनतेवर जो अन्याय करत होते ते विचारात घेऊन शाहू महाराजांनी 15 सप्टेंबर 1918 रोजी कुलकर्णी वतने नष्ट केली आणि त्या जागी तलाठ्यांची नेमणूक करायला सुरुवात केली. जे काम कुलकर्णी करत होते ते काम तलाठ्यांना द्यायला सुरुवात केली. कुलकर्णी हे वंशपरंपरागत असायचे, तलाठी हे काही वंशपरंपरागत नसणार होते. वतने नष्ट केल्यामुळे कुलकर्णी नाराज झाले आणि त्यांनी करवीर पीठाचे शंकराचार्य कुर्तकोटी, आपण मागच्या व्हिडिओमध्ये यांचा उल्लेख केलेला आहे, कुर्तकोटी यांच्याकडे तक्रार केली आणि कुलकर्णी चळवळ सुरू केली. कुर्तकोटी यांनी देखील या चळवळीला पाठिंबा दिला. लोकमान्य टिळक देखील पाठिंब्यासाठी उतरले. आपल्याला माहिती आहे वेदोक्त प्रकरणात टिळकांची भूमिका काय होती, त्यामुळं साहजिकच पुन्हा इथे देखील टिळक हे कुलकर्ण्यांच्या पाठिंब्यासाठी उतरले. कुर्तकोटींनी महाराजांवर दबाव आणण्यासाठी शंकराचार्य पीठाच्या राजीनाम्याची धमकी दिली. त्यावेळेस कुर्तकोटींना महाराजांनी शंकराचार्य केलेलं होतं आणि मी राजीनामा देईल अशी धमकी दिली, तरी महाराजांनी निर्णय काय बदलला नाही आणि अखेर कुर्तकोटींनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी शंकराचार्य पीठाचा राजीनामा दिला आणि ते कोल्हापूर सोडून गेले. म्हणजे एक प्रकारे दबाव आणण्याचा हा सगळा प्रकार होता महाराजांवर. आणि कुलकर्णी वतने आणि पुरोहितांचे हक्क नष्ट केल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रभर चळवळ सुरू झाली. खरं तर पूर्वीच्या काळी जे कुलकर्ण्यांकडून वंशपरंपरागत पद्धतीने सातत्याने जे चालत आलेलं होतं त्याला कुठेतरी छेद देण्याचा काम शाहू महाराजांनी या निमित्ताने केलेलं होतं. महाराजांचं दुसरं आणखी महत्त्वाचं काम म्हणजे सक्तीचं आणि मोफत शिक्षण. बहुजन समाजाला शिक्षण हेच महत्त्वाचे स्थान मिळवून देऊ शकते, कारण शिक्षण नसल्यामुळेच त्यांची पिळवणूक होते. मग ते कुलकर्ण्यांकडून असेल किंवा धार्मिक विधीच्या निमित्ताने भटजींकडून असेल, पिळवणूक होत होती. आणि म्हणूनच हा समाज जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत ही पिळवणूक थांबणार नाही हे महाराजांनी लक्षात घेऊन शिक्षणावर भर द्यायला सुरुवात केली. राज्यात शैक्षणिक सुधारणा करायला सुरुवात केली आणि शिक्षण क्षेत्रात त्यावेळेस फक्त ब्राह्मण समाजाचीच मक्तेदारी होती. बहुजन समाजाला शिक्षण देण्याचा अधिकारच नव्हता. त्यामुळे महाराजांनी बहुजन समाजाच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. संस्थानातील उच्च पदांवर त्यावेळी युरोपियन किंवा मग उच्च जातीतील लोकांचा भरणा होता. त्या ठिकाणी बहुजनांना संधी मिळावी अशी महाराजांची इच्छा होती. पण मग तिथं संधी द्यायची म्हटलं तर त्यांनी शिकलेलं असलं पाहिजे आणि म्हणूनच महाराजांनी शिक्षणाची गंगा या बहुजन समाजापर्यंत नेण्याचा
संकल्प केला. कोल्हापूर शहर आणि तालुक्यात गावोगावी सक्तीच्या शिक्षणाचा अंमल 1916 पासून सुरू केला. म्हणजे सक्तीचं शिक्षण सुरू केलं महाराजांनी. आता जसं आपण RT राईट टू एज्युकेशन ॲक्ट अन्वये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला, तसा काही प्रकार महाराजांनी त्यावेळेस केला होता की जेणेकरून सर्वांनी कंपल्सरी शिक्षण घ्यावंच. सप्टेंबर 1916 सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्यात आला आणि या कायद्यानुसार सक्तीच्या शिक्षणाला योग्य वयाची मुलं म्हणजे 7 ते 14 वयाची मुलं या म्हणजे आता आपण RT सुद्धा अशाच प्रकारे वर्गवारी निश्चित केलेली आहे मुलांची 6 ते 14. त्यावेळेस 7 ते 14 अशी वर्गवारी होती. 25 जुलै 1917च्या हुकमानुसार प्राथमिक शाळेत फी माफीची पण घोषणा केली. म्हणजे सक्तीचं शिक्षण प्लस फीसुद्धा नसणार, फुकट. आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि फुकट केलं. पालकांनीसुद्धा त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक केलं आणि शाळेत न आलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्यास ₹1 दंड आकारण्यात येऊ लागला. आता त्या काळात ₹1सुद्धा मोठी रक्कम होती. दंड आकारण्याचं कारण असं की तुम्ही शाळेत पाठवावं. जून 1918 पासून शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी भरती परीक्षा घेण्यास सुरुवात केली. शाळेवर शिकवण्यासाठी शिक्षकसुद्धा चांगल्या दर्जाचे असायला हवेत, यासाठी त्यांनी शिक्षकांची एंट्रन्स असं आपण म्हणूया ती सुरुवात केली. आणि हा जो शिक्षणाचा खर्च आहे तो भागवण्यासाठी मंदिरांच्या दानपेट्यामधील काही रक्कम आणि शिक्षणविषयक कराचा देखील त्यांनी कायदा केला. याशिवाय काही मंदिरांमध्ये जे दानपेटीत जी रक्कम जमा होती त्यातलीसुद्धा काही रक्कम त्यांनी शिक्षणासाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी त्यावेळेस घेतला होता. सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा सुरू केली महाराजांनी 18 मार्च 1918 रोजी चिखली पोटा करवीर या ठिकाणी ती सुरू झाली. हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे परीक्षेत. मिस लिटल या संस्थांच्या शिक्षणाधिकारी होत्या आणि त्या ज्यावेळेस निवृत्त झाल्या किंवा राजीनामा दिला, काही ठिकाणी निवृत्त झाल्या, काही ठिकाणी राजीनामाची नोंद आहे, तर त्यांच्यानंतर त्यांच्या जागी रखमाबाई केळवकर यांची महाराजांनी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती केली. बहुजन समाजातल्या केळवकर म्हणजे ज्या ठिकाणी उच्चवर्णीय किंवा युरोपियन लोकांचा भरणा होता त्या जागा जसजशा खाली होतील तसतशा त्या ठिकाणी सामान्य व्यक्तींची किंवा बहुजन समाजातील व्यक्तींची नियुक्ती करायला महाराजांनी सुरुवात केली. 1913 साली संस्थानात सत्यशोधक समाज शाळा स्थापन झाली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचे प्रमुख म्हणून विसोजी डोने या धनगर व्यक्तीची निवड केली होती. व्यावसायिक शिक्षणासाठी पाटील आणि तलाठी स्कूल सुरू केलं. वंश परंपरेची जी पाटील, कुलकर्णी, तलाठी ही जी पद्धत होती ती त्यांनी बंद केली. म्हणजे पाटीलसुद्धा वंश परंपरागत नसणार, कुलकर्णी नसणार, काही प्रमाणात तलाठीसुद्धा वंश परंपरागत असायचे, तर तीसुद्धा त्यांनी पद्धत बंद केली. शाहू महाराजांनी शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिलं होतं. त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. ती नेहमी म्हणत की माझी प्रजा जर मराठी इयत्ता 3री शिकून जरी तयार झाली असती तरी त्यांना राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती. परंतु अधिकार दान करण्यापूर्वी सर्व लोकांमध्ये शिक्षण प्रसार करणे जरुरी, असं त्यांचं वाक्य आहे. म्हणजे शिक्षण जर घेतलं तर जनतेकडं आपण जरी राज्यकारभार दिला तरी हरकत नाही, परंतु अडाणी लोकांकडे देता येणार नाही, म्हणून आधी शिकावं असा महाराजांचा प्रयत्न होता. लष्करी शिक्षणासाठी त्यांनी इन्फंट्री स्कूलसुद्धा सुरू केलं. आता स्त्री शिक्षण, स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात महात्मा फुलेंनी जी सुरुवात केली होती, जो पाया घालून ठेवला होता, तो पाया मजबूत करून त्यावर इमारत बांधण्याचे कार्य शाहू महाराजांनी आपल्या संस्थानापुरतं का होईना आपण सुरू केलं. मिस लिटल या शिक्षणाधिकारी इंग्रजबाई मायदेशी गेल्यावर फिमेल ट्रेनिंग स्कूलमधील शिक्षिका रखमाबाई केळवकर यांना शिक्षणाधिकारी म्हणून नेमलं आणि त्यांनी स्त्री शिक्षणाला गतिमान केलं. त्यावेळी संस्थानात मुलामुलींच्या एकत्र शाळा असायच्या. त्याचबरोबर त्यांनी खास मुलींसाठी सुद्धा स्वतंत्र शाळा सुरू केल्या. एकत्र शाळेत कदाचित मुलींची संख्या कमी होती, पाठवायला मुलींच्या घरचे कदाचित विरोध होत असेल, हे लक्षात घेऊन महाराजांनी खास मुलींसाठी पण स्वतंत्र शाळा सुरू केल्या. हुशार मुलींना दरबारनं शिष्यवृत्तीसुद्धा, स्कॉलरशिपसुद्धा ठेवल्या. राजाराम कॉलेजमधील सर्व मुलींना शिक्षण त्यांनी मोफत केले. आता खरं तर आपण ही ज्यावेळी चर्चा करतोय की हे शाळा सुरू केली, मोफत शिक्षण सुरू केलं वगैरे, हे
आता आपल्याला काही फारसं विशेष वाटत जरी नसलं तरी त्या काळात, की ज्या काळात इतरत्र कुठेही होत नव्हता असा प्रकार, शिक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठेही प्रयत्न होत नसताना त्यांनी जे केलं ते विशेष आहे. रखमाबाई केळवकरांच्या कन्या कृष्णाबाई या महाराजांच्याच मदतीमुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ शकल्या, इंग्लंडला जाऊ शकल्या. म्हणजे खरं तर रखमाबाई केळवकर यांच्या ज्या कन्या होत्या कृष्णाबाई, त्या भारतातल्या त्यावेळेसच्या मोजक्याच श्रीवैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक होते. म्हणजे आनंदीबाई जोशी यांना आपण भारतातल्या पहिल्या डॉक्टर असं म्हणतो. त्यांच्याच काळानंतर म्हणजे आनंदीबाई जोशी डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन आल्या, मात्र त्यांना फार काळ सेवा करता आली नाही. वर्षभराच्या आतच त्यांचं निधन झालं. मग त्यानंतर ज्या ज्या मुलींनी वैद्यकीय शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती त्यापैकी एक होत्या ह्या कृष्णाबाई. त्या इंग्लंडला गेल्या होत्या. तिथे त्यांनी प्रसूतीशास्त्राचं शिक्षण घेऊन कोल्हापुरात परत आल्या आणि कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये त्या रुजू झाल्या होत्या. पुढे त्यांना ब्रिटिशांनी कैसरी हिंद पदवीसुद्धा दिली होती या कृष्णाबाई केळवकर यांना. आणि शाहू महाराजांनी मग कृष्णाबाईंना दरबाराच्या खर्चानेच ग्रँट मेडिकल कॉलेजला पाठवलं आणि मग तिथूनच त्या पुढे परदेशात गेल्या आणि शिक्षण घेऊन पुन्हा त्या भारतात आल्या. या रखमाबाई केळवकरांना शाहू महाराजांनी जी मदत केली त्याच्यामुळेच हे त्यांच्या मुलीच्या बाबतीत शक्य झालं. इंदुमती देवी या महाराजांच्या विधवा सून होत्या. म्हणजे महाराजांच्या मुलाचं निधन झालं तर त्या इंदुमती त्यांच्या सूनबाई. तर त्यांना राजपरिवाराचा विरोध डावलून सोनतळी कॅम्पवर त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. म्हणजे राजपरिवाराचा विरोध होता की काही गरज नाही, इंदुमतींनी काय शिक्षण घ्यायची गरज नाही वगैरे वगैरे. पण नाही, त्यांनी आपल्या स्वतःच्या घरातल्या सुनेला शिक्षण द्यायला यासाठी सुरुवात केली की जेणेकरून मी जे काही संकल्प केलेला आहे की स्त्रियांनी शिक्षण घ्यावं त्याची सुरुवात घरापासूनच. म्हणजे घरातल्या स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवून बाकीच्या स्त्रियांनी शिक्षण घेण्याचा आग्रह असं त्यांनी केलं नाही. आणि म्हणून इंदुमती देवींना सुद्धा त्यांनी शिक्षण दिलं. प्रौढ आणि मागासलेल्या स्त्रियांसाठी महाराजांनी 1919मध्ये एक आदेश काढून त्यांच्या शिक्षणाची आणि निवास भोजनाची सगळी व्यवस्था दरबारकडून करण्याची सोय केली. स्त्रियांसाठी शिक्षणाव्यतिरिक्त केलेलं कार्य महत्त्वाचं म्हणजे 26 जुलै 1917 रोजी महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी आपल्या संस्थानात केला की एखाद्या मुलीचा जर पती लवकर निधन झालं, त्या काळात तर असं व्हायचं की बालविवाह व्हायचे. एखाद्या मुलीचा नवरा तिने त्या नवऱ्याला पाहायच्या आधीच तो एखाद्या साथीत वगैरे दगायचा, म्हणजे त्याचा मृत्यू व्हायचा आणि त्या बिचाऱ्या मुलीला आयुष्यभर पुढे विधवा म्हणून जगावं लागायचं. आणि म्हणून शाहू महाराजांनी म्हणजे आगरकर किंवा त्यापूर्वी महात्मा फुले यांनी जे विचार मांडले होते विधवा पुनर्विवाहाचे, त्याच काळात महर्षी कर्वे यांनीसुद्धा या संदर्भात कार्य सुरू केलेलं आहे. म्हणूनच शाहू महाराजांनी आपल्या संस्थानापुरता का होईना पण विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. पुढे 4 फेब्रुवारी 1918 रोजी आणखी एक महत्त्वाचा कायदा केला, तो म्हणजे आंतरजातीय विवाह कायदा. आणि आंतरजातीय विवाह कायदा करून आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. आणि विशेष लक्षात घेण्याची जो बाब म्हणजे त्यांनी स्वतःच्या बहिणीचा आंतरजातीय विवाह घडून आणला होता. त्यांच्या बहिणीचा म्हणजे त्यांचे जनक घराणं जे होतं कागलचं, त्या घाडगे घराण्यातल्या कन्या आणि महाराजांची चुलत बहीण होती चंद्रप्रभाबाई. यांचा विवाह महाराजांनी इंदोरचे तुकोजीराजे होळकर यांचे पुत्र जे होते यशवंतराव यांच्याशी निश्चित केला होता. म्हणजे ते धनगर आणि हे मराठा. आणि विशेष म्हणजे याच विवाहामध्ये म्हणजे आपल्या चुलत बहिणीचा जो विवाह होऊ घातलेला होता इंदोरच्या राजपुत्राशी, त्या विवाहामध्ये मराठा धनगर असे एकंदरीत 100 आंतरजातीय विवाह करायचा संकल्प महाराजांनी केला होता. आणि अर्थात याला विरोधही झाला, राजपरिवारातून विरोध झाला, लोकांकडून विरोध झाला. मात्र शाहू महाराज आपल्या निर्णयावर ठाम होते. आणि पुढे 1924 साली
चंद्रप्रभाबाई घाटगे आणि यशवंतराव होळकर यांचं लग्न प्रत्यक्षात झालं. आणि या लग्न समारंभात 25 मराठा धनगर अशा जोडप्यांचं देखील त्यावेळेस लग्न झालं होतं. अर्थात 1924 साली हा जो विवाह झाला त्यावेळेस शाहू महाराज यांचं तोपर्यंत निधन झालं होतं. 1922मध्ये महाराजांचं निधन झालं. त्यांच्या हयातीत हा विवाह सोहळा जरी झाला नसला तरी त्यांनी जो संकल्प केला होता, त्यांनी जो निर्णय घेतला होता, तो निर्णय प्रत्यक्षात नंतरच्या काळात दोन्ही राजघराणे म्हणजे इंदूरच्या राजघराण्याने आणि महाराजांच्या वारसांनी हा महाराजांचा संकल्प सिद्धीस नेला आणि हे लग्न घडून आणलं. शाहू महाराजांच्या या बहिणीचं नाव पुढे लग्नानंतर संयोगिता देवी असं झालं. आणि त्या संयोगिता देवी आणि इंदूरचे जे भावी महाराज म्हणजे राजपुत्र होते यशवंतराव होळकर, हे दोघंही पुढे एकत्र इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी गेले आणि दोघंही इंग्लंडमध्ये राहून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यामुळं हे जोडपं अजूनही म्हणजे आजसुद्धा आधुनिक भारताच्या नव्या पिढीचं प्रतीक म्हणून मानलं जातं. हे पहा, या ठिकाणी आपण त्यांचा फोटो पाहू शकतो. महाराजांच्या भगिनी इंदुमती, चंद्रप्रभा किंवा संयोगिता देवी आणि इंदोरचे त्यावेळेसचे राजपुत्र यशवंतराव. तर अशा प्रकारे महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा करून तिथेसुद्धा आपल्या घरातूनच त्यांनी काम करून आदर्श घालून दिला. ब्राह्मणेतर चळवळ आणि शाहू महाराज. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेदोक्त प्रकरण, वेदोक्त चळवळ यांची चर्चा केली आणि त्यातूनच उद्भवलेलं ही चळवळ आहे ब्राह्मणेतर चळवळ. 1917मध्ये महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीचे जे प्रकटीकरण झालेलं दिसतं त्याचे उद्गाते शाहू महाराजच होते. या चळवळीच्या सुरुवातीला म्हणजे तिचं स्वरूप ब्राह्मणेतर जे लोक आहेत त्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीसाठी सुरू केलेली चळवळ असं जरी भासत असलं तरी तिची बीजं ही महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत आणि शाहू महाराजांच्या बाबतीत जे वेदोक्त प्रकरण घडलं होतं त्या वेदोक्त प्रकरणात ती बीजं पुरली गेली होती किंवा पेरली गेली होती. ब्राह्मणशाहींच्या सर्वंकष जुलमी सत्तेविरुद्ध लढा देणारी सत्यशोधक चळवळ ही महाराष्ट्रातली ब्राह्मणेतरांची पहिली चळवळ होती आणि ब्राह्मणशाहीच्या मक्तेदारी आणि अन्यायाच्या विरुद्ध शाहू महाराजांनी सुरू केलेली वेदोक्त चळवळ ही महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांची दुसरी चळवळ होती. सत्यशोधक पहिली आणि वेदोक्त चळवळ ही दुसरी. ब्राह्मणेतरांच्या विरोधात. ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण सोडून इतर बहुजन समाज असा त्याचा अर्थ होतो. सत्यशोधक किंवा वेदोक्त या दोन्ही चळवळीचे ब्राह्मणेतर या एका राजकीय चळवळीत रूपांतर करण्याचे काम शाहू महाराजांनी केलं. महाराजांच्या कार्याच्या प्रेरणेने महाराष्ट्रात ब्राह्मणेतर समाजाच्या जागृतीची अनेक केंद्र उभी राहिली. खरं तर हे ब्राह्मणेतरांसाठी महाराजांनी जी चळवळ सुरू केली ती ब्राह्मण समाजाचा रोष, राग आहे, ब्राह्मण समाजाबद्दल मनात द्वेष आहे अशातला प्रकार नव्हता. तर ब्राह्मण समाजाकडून बहुजन लोकांवर जो वेगवेगळ्या कारणास्तव अन्याय अत्याचार होत होता त्या विरोधातली ही चळवळ होती. म्हणजे जसं महात्मा फुले हे देखील ब्राह्मण विरोधी अशी एक त्यावेळेस चित्र निर्माण केलं होतं. मात्र ते ब्राह्मण विरोधी नव्हते. ब्राह्मण लोक जे काही चुकीचं करत होते त्याच्या विरोधात ते होते महात्मा फुले. तसंच शाहू महाराज देखील त्याच विचारांचे होते आणि म्हणून ही ब्राह्मणेतर चळवळ ही एक राजकीय पद्धतीची की जेणेकरून ब्राह्मण सोडून इतर लोकांनासुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येता येईल. मग ते राजकारण असेल, शिक्षण असेल, समाजकारण असेल, सगळीकडे अर्थकारण असेल. ब्राह्मणेतरांव्यतिरिक्त जिथे जिथे ब्राह्मणांचा होल्ड आहे, मक्तेदारी आहे त्या ठिकाणी इतरांना देखील संधी मिळावी हा या ब्राह्मणेतर चळवळीमागचा शाहू महाराजांचा उद्देश होता. आणि ब्राह्मणेतर चळवळीत शाहू महाराजांनी मोठे योगदान दिलं. शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना सुद्धा सक्रिय उत्तेजन दिलं. त्या काळात सगळी वृत्तपत्र, जवळपास बरीचशी वृत्तपत्र ही प्रामुख्याने ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींकडून चालवले जायचे. आणि ज्यावेळेस ही शाहू महाराजांनी अशा प्रकारे वेदोक्त प्रकरण किंवा त्यानंतरच्या काळात ब्राह्मणेतर चळवळ ज्यावेळेस प्रभावीपणे राबवायला सुरुवात केली त्यावेळेस या वृत्तपत्रांमधून महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. आणि म्हणजे त्यात अगदी लोकमान्य टिळकांचा केसरी देखील होताच. ही वृत्तपत्र टिळकांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर संस्थांच्या कारभारावर टीका करायची आणि मग त्याला उत्तर देण्यासाठी ब्राह्मणेतर वृत्तपत्र आणि संपादक पुढे आले पाहिजेत असे महाराजांना वाटायचं. आणि त्यामुळे
महाराजांनी काही ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना आर्थिक मदत दिली. ती कोणती? तर विजय मराठा नावाचं वृत्तपत्र होतं पुण्यातून प्रकाशित होणारं. त्याचे संपादक श्रीपतराव शिंदे. याच्याविषयी राज्यसेवा मुख्य परीक्षेला आणि पूर्व परीक्षेला देखील प्रश्न येऊन गेलेले आहेत. वृत्तपत्र आणि त्याचे संपादक म्हणून हे डिटेल घेतो आहे आपण. जागृती नावाचा एक पेपर होता बडोद्यावरचा, भगवंतराव पाळेकर त्याचे संपादक. दिनमित्र नावाचा पेपर जो होता तो नेवाशाहून निघायचा, मुकुंदराव पाटील हे त्याचे संपादक. त्यांच्याविषयी बऱ्याच वेळेस प्रश्न आला, त्यामुळं तर त्यांना मुकुंदराव पाटलांना दिनमित्रकार असं म्हटलं जातं. तरुण मराठा नावाचा एक पेपर होता पुण्यावरून, दिनकरराव जवळकरांचेच आणखी 2 पेपर होते, कैवारी आणि तेज. याशिवाय राष्ट्रवीर नावाचा एक पेपर बेळगाववरून निघायचा, शामराव देसाई त्याचे संपादक होते. डेक्कन रयत पुण्याहून निघायचा, वालचंद कोठारी त्याचे संपादक होते. जागरूकचे सुद्धा पुण्यावरून निघणाऱ्या पेपरचे संपादक वालचंद कोठारीच होते. कोल्हापूरवरून हंटर नावाचा एक पेपर होता खंडेराव बागलांचा. वर्ध्यावरून ब्राह्मणेतर नावाचा एक पेपर होता व्यंकटराव गोडे. आणि पुण्यावरून प्रबोधन नावाचा पेपर केशवराव ठाकरे यांचा. म्हणून तर केशवराव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात, बाळासाहेब ठाकरे यांचे वडील. तर या सगळ्या पेपरला शाहू महाराजांनी आर्थिक मदत दिली की जेणेकरून या वृत्तपत्रांमधून ब्राह्मण लोकांकडून ज्या ब्राह्मणेतर चळवळीला जो विरोध होत होता किंवा ब्राह्मण लोकांकडून जे महाराजांवर करवीर संस्थानावर जे आरोप होत होते त्याला प्रत्युत्तर समर्थपणे देता यावं, हा त्यामागचा उद्देश होता. 1919 ते 1921 या काळात महाराजांनी मद्रासच्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते डॉक्टर माधवन नायर, पी त्यागराचेरी, सी नरेश मुदलियार आणि सर शंकरन नायर यांच्याशी सुद्धा घनिष्ठ संबंध निर्माण केले होते. आणि बघा म्हणजे याच काळात साधारणपणे मद्रासमध्ये जस्टिस पार्टी नावाचा एक राजकीय पक्ष उदयास येत होता. आणि त्या जस्टिस पार्टीचं मूळ किंवा जस्टिस पार्टीची संकल्पना ही या ब्राह्मणेतर चळवळीतूनच होती. आणि त्याच जस्टिस पार्टीचं रूपांतर पुढे चालून DMK म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झालं, की जो पक्ष नंतरच्या काळात तामिळनाडूमध्ये बराच काळ सत्तेवर राहिला. आणि त्याच पक्षातून फुटून पुढे MG रामचंद्रन यांच्या काळात अण्णा म्हणजे ॲक्च्युली MG रामचंद्रन यांच्याही पूर्वी अण्णादुराई यांनी DMKची स्थापना केली आणि MG रामचंद्रन यांनी DMKमधून फुटून अण्णाद्रमुक या ADMK नावाचा पक्ष स्थापन केला, की जो पुढे MG रामचंद्रन आणि त्यानंतर जयललिता यांनी तो पक्ष सांभाळला. तर अशा प्रकारे ब्राह्मणेतर चळवळीत या पक्षाचं मूळ आहे. अस्पृश्योद्धारासाठी महाराजांनी केलेलं कार्य हे खूप महत्त्वाचं काम आहे. शाहू महाराजांनी सार्वजनिक पाणवठे आणि मंदिरं सर्वांसाठी खुली केली, पहिला निर्णय. दुसरं म्हणजे गंगाराम कांबळे नावाचा एक दलित तरुण होता. ॲक्च्युली तो महाराजांच्या घोड्यांच्या पागेत मोत्तद्दार म्हणून कामाला होता. मात्र त्या ठिकाणी त्याला इतरांकडून म्हणजे महार समाजाचा असल्यामुळे त्याला इतर उच्चवर्णीयांकडून नोकरीच्या ठिकाणी खूप त्रास होत होता. त्यांना बऱ्याच वेळेस मारहाण देखील झालेली होती. म्हणून शाहू महाराजांनीच असा निर्णय घेतला की याला नोकरीऐवजी आपण याला एखादा व्यवसाय सुरू करून देऊ. आणि म्हणून महाराजांनी स्वतः फायनान्स करून या गंगाराम कांबळे नावाच्या एका दलित तरुणाला कोल्हापूरच्या दलित रस्त्यात सत्यसुधारक नावाचं हॉटेल काढून दिलं. साधारणपणे 1918ची ही गोष्ट आहे. या घटनेला आता 100 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि त्या हॉटेलमध्ये महाराज स्वतः जाऊन चहा घ्यायचे. म्हणजे दरबारात जात असताना ते मुद्दामहून आपली गाडी तिथे थांबवायचे. आपल्याबरोबर जे लोक इतर असतील त्यांनासुद्धा ते त्या ठिकाणी चहा घ्यायला लावायचे. आणि मग हे पाहून उच्चवर्णीय लोक देखील इम्प्रेस झाले की आपला महाराजच त्या ठिकाणी चहा घेतो आहे, आपण सुद्धा काय घ्यायला हरकत नाही. आणि मग अशा म्हणजे याचा उद्देश असा होता की एखाद्या दलित तरुणाने सुरू केलेल्या दुकानात बाकीच्याही समाजाने जावं, जेणेकरून हा जो काही जातीभेद आहे तो नष्ट व्हायला मदत होईल, हा त्यामागचा उद्देश होता. कोल्हापूरमध्ये अजूनही हे शिल्प त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी गंगाराम कांबळे यांना चहाचे दुकान सुरू करून दिलं होतं त्या ठिकाणी आज एक गंगाराम कांबळेंचं स्मारकही आहे. आणि कोल्हापुरामध्ये अशा प्रकारचं एक शिल्प देखील आहे की ज्यामध्ये असं दिसतंय की गंगाराम कांबळे याच्याकडे महाराज जाऊन अशा प्रकारे चहा घेत होते.
महाराज अस्पृश्यांना महाराजांनी पैलवान बनवलं. त्यांना ते जाट म्हणायचे, चांभारांना सरदार म्हणायचे आणि भंग्यांना पंडित म्हणायचे. म्हणजे त्यांना त्यांच्या जातीवरून देखील हाक मारायचे नाही. त्यांनी त्यासाठी वेगळी नावं त्यांना दिली. हा देखील प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला येऊन गेलेला आहे. 27 जुलै 1918 रोजीच्या आदेशान्वये महार, मांग, रामोशी, बेरड यांची पोलीस स्टेशनला द्यावी लागणारी हजेरीची पद्धत त्यांनी बंद केली. म्हणजे इंग्रजांच्या काळापासून ही पद्धत सुरू होती. अर्थात संपूर्ण भारतात ही पद्धत बंद व्हायला 1950 साल उजेडावं लागला. 1951पर्यंत ही पद्धत तशी सुरू होती. मात्र महाराजांनी कोल्हापूर संस्थानापुरती का होईना ही पद्धत बंद केली. म्हणजे या जातींवर जन्मतः शिक्का मारलेला होता की जो या जातीत जन्माला येईल तो गुन्हेगार असं समजून त्याची पोलीस स्टेशनला हजेरीची पद्धत होती. ही पद्धत महाराजांनी बंद केली आणि 29 सप्टेंबर 1918 रोजी असाच एक दुसरा आदेश काढून गट्टेचोर जातीची हजेरी देखील माफ केली. अस्पृश्यांवरील हजेरीबंदीचा महाराजांनी काढलेला आदेश हा अस्पृश्य मुक्तीचा खरं तर पहिला आदेश असा आपण याला म्हणू शकतो. 1908 साली त्यांनी पंचगंगेचा घाट सगळ्यांसाठी खुला केलेलाच होता. 1919मध्ये त्यांनी सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. एकत्र शाळा की जेणेकरून जातीभेद नष्ट व्हायला मदत होईल. 1917मध्ये महाराजांनी लॉर्ड मॉन्टेग्यू यांच्याकडे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची पण मागणी केली होती. म्हणजे ज्यावेळेस मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा निर्मिती अवस्थेत होता त्यावेळेस शाहू महाराजांनी मुद्दामहून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितले. अर्थात जसं आपण गोलमेज परिषदेच्या वेळेस आपण पाहतो की डॉक्टर आंबेडकरांनी आवर्जून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागवले होते आणि त्यांची मागणी मान्य देखील झाली होती. स्वतंत्र मतदारसंघ मागण्याचं आंबेडकरांचा असेल किंवा शाहू महाराजांचा उद्देश असा होता की त्याशिवाय अस्पृश्यांना प्रतिनिधित्वच मिळणार नाही, राजकीय प्रतिनिधित्व त्याशिवाय मिळणार नाही. अर्थात पुढे महात्मा गांधींनी याच्यावर असा तोडगा काढला की स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा ठेवूया आणि मग त्यानंतर त्या राखीव जागा झाल्या. परंतु स्वतंत्र मतदारसंघाची मागणीचा उद्देश तो होता. 1919च्या हुकमानुसार कोणत्याही शाळेत कोणत्याही शिक्षकाने अस्पृश्यता मानायची नाही असा दंडक महाराजांनी घालून दिला. 1919च्या सुमारास शाहू महाराजांची डॉक्टर आंबेडकर यांच्याशी भेट झाली आणि आंबेडकरांच्या मूकनायक या पेपरला आणि पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्च शिक्षणाला शाहू महाराजांनीच अर्थसहाय्य केलं. मूकनायकसाठी पण आणि त्यानंतर शाहू महाराज जे सुरुवातीला ज्यावेळेस आंबेडकर अमेरिकेला शिक्षणासाठी गेले होते ते बडोदा संस्थांच्या स्कॉलरशिपवर गेले होते आणि नंतरच्या काळात ज्यावेळेस ते इंग्लंडला परत राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले त्यावेळेस मात्र शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केलेली होती. 26 जून 1902 रोजी त्यांनी मागास जातींना नोकरीत 50% आरक्षण देण्याचा कायदा केला. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. परीक्षेला वारंवार याबद्दल प्रश्न येतो आणि खूप क्रांतिकारी निर्णय आहे. म्हणजे 1902 सालीच त्यांनी मागास जातींना नोकरीत 50% आरक्षण देण्याचा कायदा केलेला आहे. म्हणजे आरक्षणचे जनक खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना मानलं पाहिजे. आरक्षणाची गरज सगळ्यात पहिल्यांदा ओळखली होती शाहू महाराजांनी. 24 नोव्हेंबर 1911 रोजी एका आदेशान्वये राज्यातील सर्व अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षण द्यायची तरतूद देखील त्यांनी केली. अस्पृश्यांना शिक्षणात उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्कॉलरशिपसुद्धा सुरू केलं. म्हणजे काही ठेवलं नाही बाकी शिक्षणासाठी. म्हणजे ते अस्पृश्यांचं असेल किंवा सवर्णांचं असेल शिक्षण घेण्यासाठी जे काही उपाययोजना करता येतील त्या सर्व उपाययोजना महाराजांनी केल्या. बघा 21 आणि 22 मार्च 1920ला दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषद भरली होती आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकर आणि शाहू महाराज या दोघांचीही उपस्थिती होती. या परिषदेकडे जाण्यापूर्वी आपण महार वतनाचा शेवट महाराजांनी जो केला त्याची पार्श्वभूमी आपण पाहूया. महार हा पाटील आणि कुलकर्ण्यांप्रमाणेच गाव वतनदार आणि सरकारी गावनोकर म्हणजे आता जसं कोतवाल आहे तसा एक सरकारी गावनोकर असायचा. म्हणजे महार आपण बघा एक मुद्दा लक्षात घ्या की महार हा वतनदार असं आपण उल्लेख करतोय. मात्र वतनदार होता याचा अर्थ महार हा काही पाटील किंवा कुलकर्ण्यांप्रमाणे गाव वतनदार नव्हता. त्या काळात म्हणजे पूर्वीच्या काळी राजाची चाकरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा जनतेची कामं करणाऱ्या
व्यक्तींना राजाकडून जमिनीची किंमत न घेता त्यांच्या चाकरीबद्दल बक्षीस म्हणून जमिनी दिल्या जायच्या. आणि अर्थात त्याला वतनदारी म्हणतात. म्हणजे वतनदारीचे पण दोन प्रकार होते. एक म्हणजे राजाला हवी असेल तेव्हा लष्करी किंवा इतर स्वरूपाची मदत देण्याच्या अटीवर जी वतनं दिली जायची ती सरंजामशाही वतने. आणि दुसरा प्रकार म्हणजे गाव कामगारांना गावकीकडून ग्रामव्यवस्थेच्या काही विशिष्ट कामांसाठी जी मिळायची ती वतनं. आता त्या वतनाचे सुद्धा बरेच प्रकार होते. इनाम वर्ग 1, इनाम वर्ग 2, 3, 4, 5, 6. तर 6व्या प्रकारचं जे वतन होतं ते महार किंवा रामोशी लोकांना दिलं जायचं. महार वतन किंवा रामोशांसाठी वतन म्हणजे सगळ्यात खालचं शेवटच्या स्तरावरचं जे काम असेल, म्हणजे गाव नोकराचं ते काम या महार किंवा रामोशी लोकांना दिलं जायचं. आणि त्याबद्दल त्यांना काही जमीन ही कसायला दिली जायची. महारांना मिळालेल्या इनाम जमिनीला हाडोळा असं म्हणत असत. आणि महार वतनदार असले तरी त्यांच्या वतनाला काही पाटील कुलकर्णी यांच्या वतनाप्रमाणे सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा किंवा मानपान असं नव्हतं. म्हणजे महार वतन म्हणायला आहे, परंतु ते वतन अगदी 6व्या प्रकारचं वतन होतं, अतिशय कनिष्ठ प्रतीचं. म्हणजे म्हणायला वतनदार, मात्र ते नोकर. पण वतनदार आहोत असं एक महार समाजांना असं वाटायचं की ठीक आहे आपण वतनदार आहोत. पण ह्या वतनदारीमुळेच महार समाज किंवा दलित समाज मागे राहतोय असं विचार शाहू महाराजांचे होते. आंबेडकरांचे सुद्धा तेच विचार होते. महारकीच्या वतनामुळे महारांना पाटील कुलकर्णी आणि चौगुला आणि रयतेची 24 तास पडेल ती कामं करायला लागायची. आणि या कामाच्या बदल्यात त्यांना सुगीच्या दिवसात वर्षासाठी पसाभर धान्य किंवा शिळ्या भाकरीचे तुकडे आणि काही हक्क प्राप्त होत असले तरी महारकीच्या वतनामुळे महार उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीत अडकलेले होते. म्हणजे उच्चवर्णीयांसाठी त्यांनी काम करायचं आणि त्या बदल्यात उच्चवर्णीय देतील त्यात समाधान मानून त्याच्या गुजराण करायची, अशी ती पद्धत होती. त्यांची ही सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न सुरू केले. त्यातूनच माणगाव, कोल्हापूर जिल्ह्यातलं माणगाव हे रायगड आहे, येथे 22 मार्च 1920 रोजी महाराष्ट्रातील अस्पृश्य लोकांची परिषद, दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज हे प्रमुख वक्ते होते. म्हणजे हा देखील प्रश्न येऊन गेला आहे, या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष आंबेडकर होते, शाहू महाराज हे प्रमुख वक्ते होते. आंबेडकर त्यावेळेस नुकतेच अमेरिकेहून शिकून आलेले होते आणि त्यांचा बऱ्यापैकी महाराष्ट्राला परिचय व्हायला सुरुवात झालेली होती. त्यावेळी केलेल्या भाषणात महारांना असं आवाहन केलं की सर्व महार लोक वतनाच्या मागे लागलेले आहेत, त्यामुळे मला वेठबिगार कमी करता येईल. एक प्रकारची वेठबिगारीच होती. त्यामुळे सर्व बोलुतेदार आणि महार वतनदारांनी लहान लहान वतनी आणि बोलुते यांच्या मागे न लागता ते सोडून द्या. आंबेडकरांनी सुद्धा याच परिषदेत उपस्थित होते आणि महाराजांनी आंबेडकरांना अस्पृश्य मुक्ती चळवळीचे नेतृत्व करायला प्रोत्साहन दिले. महाराजांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन करवीरच्या महार लोकांनी आमची सर्व महारकीची वतनं इनामातून कमी करून रयताव्यात दाखल करावीत आणि सर्व महारांना वतनी नोकरीतून मुक्त करावे असे अर्ज दिले महाराजांकडे. आणि महाराजांनी त्यावर कारवाई करून मे 1921 मध्ये महार वतन ही पद्धत बंद केली किंवा खालसा केली. वतन खालसा केल्यामुळे महाराज लोक सवर्णांच्या सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीतून मुक्त झाले. आणि पुढे इसवी सन 1958 साली संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक कायदा करून महारकीच्या वतनाचा अधिकृतरित्या कायदेशीररित्या शेवट केला संपूर्ण महाराष्ट्रासाठी. मात्र हे होण्यापूर्वी कोल्हापूर संस्थानापुरता का होईना शाहू महाराजांनी त्याचा शेवट केलेला होता. 3 मार्च 1918 रोजी त्यांनी बोलुतेदारी प्रथा देखील बंद केली. दलित शिक्षणासाठी महाराजांनी काय केलं आहे? खूप महत्त्वाचं काम आहे. जिथे मराठा लोकांना शिक्षण घ्यायची मुभा नव्हती त्या काळात, तिथे अस्पृश्यांची काय व्यथा. महार, मांग, चांभार आणि ढोर या जातींना अस्पृश्य, अंत्यज आणि अतिशूद्र असं संबोधलं जायचं. आणि या जातीतील लोकांना शिक्षण देणं म्हणजे अब्राह्मण्यम, धर्म बुडतो अशी समजूत होती. शाहू महाराज राजपदावर येईपर्यंत कोल्हापूर संस्थानातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात शिक्षण घेतलेला एकही अस्पृश्य विद्यार्थी नव्हता. म्हणजे आंबेडकरांचा जर अपवाद सोडला, अर्थात आंबेडकर देखील त्याच्यानंतरच्या काळात शिकून पुढे आले. राजपदावर येईपर्यंत, म्हणजे राजपदावर कधी आले शाहू महाराज? तर साधारणपणे
1894 साली आणि आंबेडकरांचा जन्म 1891. त्यामुळे ज्यावेळेस राजपदावर आले त्यावेळेस एकही असा एक विद्यार्थी नव्हता अस्पृश्य समाजातला की जो शिक्षण घेतलेला आहे. आणि म्हणून शिक्षणाशिवाय परिवर्तन होणार नाही हे ओळखून महाराजांनी अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला. अस्पृश्यांसाठी शाळांच्या संख्येत महाराजांनी वाढ केली. 1896 सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केले. राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय त्या ठिकाणी केली. मात्र या वसतिगृहात ब्राह्मणांच्याच विद्यार्थ्यांची वर्णी, कारण ब्राह्मण समाजाकडूनच त्या काळात शिक्षणासाठी म्हणजे शिक्षण घेतलं जायचं जास्त करून, आणि इतर समाजातल्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं नव्हतं किंवा ब्राह्मण लोकांमध्ये आपल्या मुलाला कसं काय शिक्षण घेता येईल असा विचार करून पाठवतच नसायचे. आणि म्हणून वसतिगृह सुरू केलं सगळ्या जाती विद्यार्थ्यांसाठी. मात्र त्यात फक्त ब्राह्मणच विद्यार्थी आहेत असं लक्षात आल्यानंतर महाराजांनी मग जातनिहाय वसतिगृह सुरू केली. म्हणजे आपल्याला असं वाटतं की महाराजांनी वेगवेगळ्या जातींसाठी वेगळी वसतिगृह का सुरू केली असावीत, तर त्याच्यामागचं कारण असं होतं की एकच वसतिगृह सुरू केलं तर संख्या कमी राहील. त्यात अस्पृश्यता त्या काळात इतकी रुजलेली होती की त्यामुळं सगळे एकत्र राहणं अशक्यच होतं, आणि म्हणून त्यांनी ही जातनिहाय वसतिगृह सुरू केली होती. केवळ गरिबीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक जातीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं साधन असे त्यांना वाटायचे. आणि म्हणून त्यांनी कोल्हापूर शहरात त्यावेळेस 23 वसतिगृह बांधली. ती कोणती पहा. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग 1901 साली मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी हे सुरू केलं होतं. आणि विशेष म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक हे याच वसतिगृहात शिकून पुढे आले. दिगंबर जैन वसतिगृह, वीरशैव लिंगायत बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, मिस क्लार्क बोर्डिंग होतं खास महार, मांग, ढोर, चांभार जातीतल्या मुलांसाठी. कोल्हापुरामध्ये आता मिस क्लार्क नाव देण्याचं कारण असं की कोल्हापुरामध्ये मिस क्लार्क ही युरोपियन विदुषी होती की जी अस्पृश्योद्धाराचं काम करायचे, आणि त्यामुळे तिचं नाव महाराजांनी या वसतिगृहाला दिलं होतं. नामदेव बोर्डिंग, पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, इंडियन ख्रिश्चन वसतिगृह, वैश्य हॉस्टेल, आर्य समाज हॉस्टेल, ढोर चांभार, कायस्थ प्रभू, इंदुमती वसतिगृह, सारस्वत बोर्डिंग, देवज्ञ बोर्डिंग, शिवाजी वैदिक बोर्डिंग, सोमवंशी आर्य क्षत्रिय बोर्डिंग, सुतार बोर्डिंग, नाभिक विद्यार्थी बोर्डिंग, देवांग बोर्डिंग, भोई समाज बोर्डिंग, राजपूतवाडी बोर्डिंग आणि रुकडी बोर्डिंग अशा प्रकारचे हे बोर्डिंग वसतिगृह होते. 23 वसतिगृह एकंदरीत शहरात महाराजांनी त्यावेळेस सुरू केले होते. महाराजांनी विविध कलांना देखील आश्रय दिला होता. त्याच्यामध्ये शिकार असेल, मल्लविद्या असेल, संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला अशा सगळ्या कलांना देखील महाराजांनी आश्रय दिला होता. म्हणजे ते स्वतः देखील या सगळ्या कलांमध्ये रस घेणारे होते. शिकार हा राजे राजवाड्यांचा फार पुरातन काळापासूनचा छंद मानला गेला आहे. महाराजांना सुद्धा शिकाराची खूप आवड होती. महाराजांनी म्हणजे शिकार एक कला आहे ॲक्च्युली, आणि महाराजांनी या कलेचे पुनरुज्जीवन केले. महाराज स्वतः देखील शिकार करण्यात तरबेज होते. अनेक रानगाव्यांच्या शिकारी त्यांनी त्यावेळेस केल्या होत्या. महाराजांच्या काळात कोल्हापूर हे मल्लविद्येचे माहेरघर होते. आजही कोल्हापूर म्हटलं की पैलवानांचा जिल्हा किंवा पैलवानांचं शहर असं आपल्या डोळ्यासमोर येतं. महाराजांना मल्लविद्येचे पोशिंदे आणि मल्लांचे मल्ल असं संबोधलं जायचं. म्हणजे त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या, कुस्तीची मैदानं बांधली, मल्लांना आश्रय दिला, स्वतः देखील ते कुस्ती करायचे. महाराजांनी दिलेल्या आश्रयामुळे मग संगीत, नाट्य, चित्रकला या कलासुद्धा समृद्ध झाल्या आणि महाराष्ट्रात या कलांचे सुवर्णयुग निर्माण झाले. देवल क्लब या संस्थेने कोल्हापूरला संगीताच्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर नेलं. बालगंधर्व अर्थात नारायण श्रीपाद राजहंस आणि संगीत सूर्य केशवराव भोसले हे महान कलावंत, म्हणजे ॲक्च्युली हे सांगलीचे आहेत, मात्र कोल्हापूरनेच म्हणजे कोल्हापूरच्या संस्थांचे अंडर असल्यामुळं सांगली त्यावेळेस कोल्हापूरनेच मराठी रंगमेळ दिले असं आपण म्हणू शकतो. बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर या दोन बंधूंनी 1913 कोल्हापूरला महाराष्ट्र सिनेमा हे चित्रपटगृह स्थापन केलं. आबालाल रहमान हा या काळातला प्रसिद्ध चित्रकार होता कोल्हापूरचाच. 1912 साली संगीत कलावंतांसाठी त्यांनी भोसले थिएटर सुरू केलं. मल्लांसाठी खासबाग मैदान आणि मोतीबाग तालीम महाराजांनी बांधली आणि मल्लांना गदा देण्याची पद्धतसुद्धा महाराजांनी सुरू केली होती त्यावेळेस. आता शाहू महाराजांच्या स्वातंत्र्य चळवळीशी कसा संबंध आला, शाहू महाराजांनी शेती विकासासाठी काय काम केले, उद्योगधंद्यांसाठी कसे प्रयत्न केले आणि इतर अनुषंगिक माहिती ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.